पाणी प्यायला मला मिक्स. हाँ अभी समझ आया मुझे. काय पप्पा? हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहिलं की आपण अहिल्यानगरवरून नेवाशाला आलो होतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ मी स्टार्ट करत आहे. तर इथे आल्यानंतर आधी सगळी शॉपची साफसफाई करून घेतली, त्यानंतर देवपूजा वगैरे मी करून घेतली आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे कामाला सुरुवात केली. तर इथे तुम्ही पाहू शकता मी जे ब्लाऊज आहेत माझ्याकडे जे कस्टमरचे आलेले, ते कस्टमरचे ब्लाऊज मी पूर्ण करायला घेणार आहे. आणि 2 दिवस सुट्टी झाल्यामुळं बऱ्यापैकी काम पेंडिंग पडलं होतं, त्याच्यामुळं आता काम पूर्ण करायचं आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि पाहूया पुढे. तर इथे पाहू शकता हा जो ब्लाऊज आहे, तर हे जे आपले कस्टमर आहे ते मुंबईवरून यांचे 6 ब्लाऊज होते, जे की त्यांचे जे माहेर आहे त्या नेवासा असल्यामुळे त्यांनी आपल्याकडे ब्लाऊज टाकले होते. आणि हा 22 ते 22 इंच स्लीव्ज असलेला ब्लाऊज आपण स्टिच केला होता. पुढे पंचकोनी गळा आहे आणि पूर्ण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आहे. तुम्ही पूर्ण पाइपिंग जी लेस आहे ती पाहू शकता, किती इनविजिबल आलेली आहे आणि किती फिनिशिंगमध्ये ब्लाऊज स्टॅच्यूला किंवा प्लास्टिक डमीला दिसतो आहे. तर त्या फिनिशिंगवरून तुमच्या लक्षात येईल की आपले जे ब्लाऊज आहेत त्याची फिटिंगवर फिनिशिंग कशी असते. तर हा एक ब्लाऊज आहे जो की आपला स्टिच करून झालेला आहे. आणि त्यानंतर आपला जो नेक्स्ट ब्लाऊज आहे तो दुसऱ्या कस्टमरचा आहे. तर हा जो ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाऊज आहे आणि एका कस्टमरने अर्जंट ब्लाऊज टाकला होता शिवायला. तर त्याच्या बाहीला पोटली बटन्स टाकलेले आहे आणि 4 टक्सचा ब्लाऊज शिवलेला आहे. त्याला टायपिंग गोट केलेला आहे जो की रेडीमेडसारखा आहे, कारण इतक्यात माझ्याकडे बरेचसे कस्टमर याच गोटसाठी इन्सिस्ट करतात किंवा त्यांना तो रेडीमेड गोटसारखा वाटतो. त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग एक नंबर दिसते आणि हा अगदी शोभून दिसतो. थोडेसे हेवीसे लटकन केले आणि सिंपल गोल गळा जरी असला तरी ब्लाऊजचा लुक एकदम पूर्णपणे बदलून जातो. तर जसं की तुम्ही हा ब्लाऊज पाहताय कसा दिसतोय. त्यानंतर हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनाज युनिवर्स 24. तर शॉपमध्ये आले, सगळं आवरलं. हे पहा, शॉपमध्ये आले, खूप बऱ्यापैकी आवरलं मी आणि या पद्धतीने सगळं शॉप आवरून वगैरे रेडी झाले. मिरर वगैरे सगळं मी पुसून घेतलं होतं. तर या पद्धतीने आहे. आता काल भरपूर साड्या दिसत होत्या, तर काल बऱ्यापैकी साड्या गेल्या आणि इथे वरती काही साड्या आहे
थोडा थोडा व्यवसाय आपल्याला म्हणजे वाढवायचा आहे, त्या हिशोबाने मी थोडा थोडा माल आणते आणि सेल करते. तर इथे पाहू शकता ब्लाऊज लावलेले आहे काही. हे ब्लाऊज आहे जे की मला स्टिच करायचे आहेत. आज 3 ब्लाऊज आहेत. हे मला स्टिच करायचे आज एकाच कस्टमरचे आहे आणि त्याच कस्टमरचे मी काल 2 ब्लाऊज स्टिच केलेले आहे. तर इथे पाहू शकता ही पिको फॉलची मशीन जी आधीच्याही व्हिडिओमध्ये मी दाखवली. त्यानंतर हे तुम्हाला दिसत असेल इथे विजय सुरोशे निवासा. तर ट्रान्सपोर्टने ही मशीन टाकली होती. मी ही मशीन परवा घेतलेली आहे. ज्यावेळेस मी नगरला गेले होते साड्यांचा माल आणा, ज्यावेळेस मी त्या साड्या घेऊन आले होते गडवाल, त्यावेळेसचं आहे. तर ही मशीन मी घेतलेली आहे, या पद्धतीची आहे. अजून मी इन्स्टॉलेशन केलेलं नाही त्याचं, पण लवकरच करणार आहे. तर ही मशीन मी कुठून कशी घेतली आहे याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला सगळी डिटेल माहिती देईल. तर या पद्धतीची ही मशीन आहे, खूप छान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक फंक्शन आहे ते खूप छान आहे. ते ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच की मशीन चालवल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो कपडा कट होऊन जातो. त्याच्यामध्ये ब्लेड सिस्टीम आहे इथे. तर छान आहे मशीन, मला तर फार आवडलेली आहे. तर पाहू आपण ज्यावेळेस ती मशीन ओपन करेल त्यावेळेस ती कशी आहे काय सगळं दाखवेल. कारण ही मशीन मी आत्ताच दुकानात आणली, जी की घरी नेली होती मी. तर इथे आणून ठेवली आहे. थोड्या वेळाने ते जे आले की त्याच्या हाताने ओपन करणार आहे आणि त्यानंतर त्याचं म्हणजे मी तर माझ्या सगळ्या मशीनची ज्यावेळेस नवीन आणलं त्यावेळेस पूजा केलेली, तशी या मशीनचीही मी पूजा करणार आहे. आणि मस्त तुम्हाला दाखवते, मी कंटिन्यू करते पुढं कशी आहे मशीन काय ते. तर चला, विथ मोटार मशीन आहे ही, विथ मोटार. तिथे दिले पण आहे बघा विथ मोटार म्हणून. तर तुम्हाला याबद्दल काही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला नक्की म्हणजे त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. तर इथे मी मशीन आणलेली आहे, पण त्याची सेटिंग बऱ्यापैकी मला माहीत नाही. तर ते थोडेसे दोरे वगैरे कसे काय ॲडजस्ट करायचे हे मला माहीत नाही आहे. त्यामुळे मी इन्स्टॉलेशन करायला जरा प्रॉब्लेम येतो आहे किंवा मला ते लगेच मॅनेज करता येणार नाही आहे. त्यामुळे मी त्याचे दोरे वगैरे जे सेटिंग आहे ते सेटिंग आधी चेंज करून घेते आणि बदलून घेते आणि त्यानंतर मग ह्या मशीनचा जो रिव्ह्यू आहे तो तुमच्याशी नक्की शेअर करेल मी. तर मशीन आणली, त्याचे दोरे वगैरे सगळे सोबतच घेऊन आलो होतो आम्ही. दोरे वगैरे पण आणले आणि त्याचा लगेच सेटअप स्टार्ट केला. तर मशीनचा यूज भारी. आता हा जो व्हिडिओ आहे ना हा जुना आहे, म्हणजे मी आधीचे व्हिडिओ एडिट करून टाकते. त्यामुळं हा जी मशीन आहे ना ही मी सध्या जी वापरते ना ती मशीन तर खूप छान आहे. फक्त त्या मशीनच्या खाली एक कपडा जो असतो ना तो कपडा नाही गुंतला पाहिजे. तो जर कपडा सपोज गुंतला मशीनमध्ये तर मशीन ब्लॉक होते. पण मग काम पण तशी व्यवस्थितच करते ती. कारण आत्तापर्यंत मला एक वेळेस असा प्रॉब्लेम आला पण परत नाही आला. पण तो कपडा जो कटिंग होतो ना तो एक्स्ट्राचा बाजूला करणं खूप गरजेचं आहे. फक्त तेवढाच एक प्रॉब्लेम आहे, नाहीतर मग मशीन पुढे चालत नाही.
पण मशीनचा तसा ओव्हरऑल यूज खूप छान आहे, कारण मशीन कपडा कटिंग करते, वरलॉक पण म्हणजे एक्स्ट्राचा कपडा राहतच नाही ब्लाऊजमध्ये, त्यामुळे मशीनचा यूज रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर खूप छान आहे. जर घ्यायची असेल तर ही मशीन तुम्ही घेऊ शकता, खूप छान आहे. तर जसं की मी म्हटलं होतं ओव्हरलॉकची मशीन आणली आहे, तर त्याचं इन्स्टॉलेशन मी केलं आहे, पण त्याचे धागे वगैरे आहेत ना, त्या धाग्याचं मला काही जमत नाही आहे. त्यांनी दिले होते आधी म्हणजे हे तिन्ही धागे ॲडजस्ट करून, आणि त्यांनी सांगितलं होतं मला की तुम्ही जे पुढचे धागे आहेत ना त्याला गाठण मारा नवीन धाग्यांना जुन्या धाग्यांना आणि ते ओढून घ्या. बट मला काही ते जमलं नाही, तुटलाच तो धागा कारण माहीत नसल्यामुळं. तर त्याच्यासोबत हे टूल्स आलेले आहेत काही. तर ओव्हरलॉक मशीन या टूल्सशिवाय तर चालूच शकत नाही, धाग्यासाठी लागतोच तो. त्यानंतर हे पण एक आलेलं आहे, हे पण एक आलेलं आहे, म्हणजे हे आणि हे एक आलेलं आहे. त्यानंतर ते ऑइलची बॉटल आलेली आहे ही, आणि इतके सारे टूल्स त्यासोबत आलेले आहेत आपल्याला. आणि हे जे मोटर आहे ती याच्यात आलेली आहे. तर तुम्हाला या मशीनची म्हणजे किती रुपयाला मशीन घेतली हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मी सांगेल आणि सगळी माहिती देईल, कुठून घेतली, कशी घेतली, काय. डेमो वगैरे आधी मी घेतला होता, बट याचे इतकं म्हणजे दोरे वगैरेचे सेटिंग इतकी कन्फ्युजिंग आहे ना, म्हणजे मला समजत नाही नेमकी, एकदा पाहिल्याशिवाय मला लक्षात येणार नाही आहे ती. तर आज संध्याकाळी ना म्हणजे मी आहे इथं मशीनवाले 2-3, तर त्यांना बोलवून घेते आणि त्यानंतर त्यांच्याकडून ते इन्स्टॉलेशन व्यवस्थित करून घेते. टीप वगैरे पण मारून घेईल मी, एकदा पाहिल्याशिवाय माझ्या लक्षात येणार नाही आहे, त्याच्यामुळे मी ते पाहणार आहे आणि त्याच्या पद्धतीने मग नंतर तिथून पुढे त्यावर काम चालू करेल. तर इत्यादी टूल्स त्याच्यासोबत आलेले आहेत असे या पद्धतीने काही. आणि या प्रकारची मशीन आहे, छान आहे मशीन, खूप छान आहे. या पद्धतीचं मॉडेल आहे, अनमोलचं आहे, चांगलं आहे. इथे जॉईंट दिला आहे मोटरला, म्हणजे वायर वगैरे अटॅच करायला, आणि मला इथे जवळ बोर्ड असल्यामुळे मी त्या बोर्डमध्ये लगेच लावू शकते. आणि इथं ऑफिस टेबलवर जो आहे इथे की जे माझे ब्लाऊज वगैरे असतात कटिंग केलेले किंवा काही कटिंग करायचे राहिलेले, तर तिथं मी ठेवलेली सध्या ती. त्यानंतर पाहू कुठं काय ठेवायची, कशी जागेनुसार. तर चला, आता हे ब्लाऊज आहे जे की मी शिवायला घेतलं होतं, दोरा वगैरे टाकून ठेवला होता आणि घरी गेले होते जेवण करायला, पण आता घेते मी ते स्टिच करायला. तर छान आहे मशीन, मला तर फार आवडली ती मशीन, कारण खूप सुंदर आहे. त्याचा जो व्हिडिओ आहे मी पूजा करताना तो जोडून देईल, पुढे कंटिन्यू करेल मी, एक काढला आहे रील, तर तो मी पुढं जोडून देईल. कारण कसं असतं कोणाला कशाची एक्साइटमेंट नाही सांगता येत, पण मला तरी माझ्या मशीन कामाशी रिलेटेड एखादी गोष्ट मी जर आणली तर मला तिचा खूप आनंद होतो. म्हणजे आता हे आपलं ही जी आपली कला आहे ब्लाऊज वगैरे शिवणं, तर याच्याशी रिलेटेड मी जे काही जरी वस्तू आणली ना तरी मला फार आनंद होतो, कारण माझं ते स्वप्नच होतं, मला ही एक मशीन घ्यायची, ही माझं स्वप्न होतंच. त्यामुळे मग मी ही मशीन घेतली. तर कशी वाटली मशीन नक्की कमेंट करून सांगा, आणि त्याचे प्राईस वगैरे तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर मी तुम्हाला नक्की देईल. तर चला, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. थँक्यू. तर इथे तुम्ही पाहू शकता पुढे, हे मी इन्स्टासाठी रील्स शूट केली होती, पण हे एक ब्रायडल ब्लाऊज आहे जे की एका नवरीचं शिवलेलं आहे साडीवरचं. तर बॅक साईडला असा ट्रायंगल शेप सगळा टाकला आहे आणि छोटीशी नाजूक लेस लावली, ज्यामुळे त्या ब्लाऊजचा लुक एकदम परफेक्ट आणि युनिक आलेला आहे. तर हा एक ब्लाऊज स्टिच केला आहे. त्यानंतर अजून एका कस्टमरचं सेम कॉफी कलरचं एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे. लगन सराई चालू होती त्यावेळेस, त्यामुळं भरपूर सारे ब्लाऊज होते. तर हा एक दुसरा बोटनी ब्लाऊज आहे कॉफी कलरचा ब्लाऊजचा, आणि बॅक साईडला या पद्धतीने डिझाईन टाकलेली आहे जी की कटवर्कमध्ये टाकलेली आहे, आणि ब्लाऊजचे काट यूज करून सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. ही जी डिझाईन आहे ही मला कस्टमरने सजेस्ट केली होती. कधी कधी आपण जर मनाने डिझाईन टाकली की कस्टमरला आवडत नाही, त्यामुळे जे कस्टमर आपल्यावर विश्वास ठेवून सांगेल ना की तुम्ही तुमच्या पसंतीने कोणतेही डिझाईन करा आणि आम्हाला ते आवडेल, त्याच वेळेस तुम्ही स्वतः डिझाईन करा असं मी सांगेल. पण ज्यावेळेस कस्टमर तुम्हाला जाणवलं ना की हे कस्टमर थोडंसं किचकिच घालेल किंवा यांना पसंत पडणार नाही त्यांच्या स्वभावावरून, त्यावेळेस त्यांना तुम्ही सजेस्ट करू शकता की तुम्ही तुमची डिझाईन शोधून आम्हाला टाका, आम्ही ती डिझाईन करून देऊ. कारण जे असणार ना ब्लाऊज वगैरे स्टिच करणारे, त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की कस्टमरची काही खूप किचकिच असते. तरी हात पाहू, शर्ट नाही घालता येत तुला, शर्ट नाही घालता येत. कसलं वातावरण झालंय, एक तरफ मंदिरामध्ये इथं घंटांचा आवाज आहे,
आणि इकडं बघ त्याच्या अशा विजा चमकुरायला कसलं वातावरण झालं. हॅलो नमस्कार सगळं वातावरण कसं झालंय बघ. अगं भयानक पाऊस येणार आहे आता. आलं तर बघ लय वारं सुरू झालंय आता. हाय हॅलो होय पुढं उलट झाडून घेऊ राहील तिकडून आण. हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये भावनास युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलवर. तर इथे आपण बोटनेक ब्लाऊजला ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजला आरीवर्क करायचं असतं तर त्या आधीची जी स्टेप आहे त्यामध्ये आपल्याला गळा ड्रॉ करून घ्यावा लागतो. म्हणजे आरीवर्क करायच्या आधी तो ड्रॉ कसा गळा करायचा तर हे मी तुम्हाला सांगते शॉर्टमध्ये. तर इथे आपण बोटनेक ब्लाऊजचा पेपर पॅटर्न कट करून घेतले आहे मापानुसार. म्हणजे कोणी अस्तर पण ठेवत असेल पण अस्तरपेक्षा ही इझी ट्रिक आहे कारण कधी अस्तर कमी जास्त होऊ शकतं स्टिच करताना. त्यामुळे मला इथे एका कस्टमरचं फक्त आरीवर्कचं ड्रॉ करायला आलेलं होतं आणि त्यानंतर आपण त्यांना या पद्धतीनं ड्रॉ करून देणार आहे. इथे मी टेम्पल नेक टाकलेला आहे ब्लाऊजचा आणि इथे 4 इंचचा आपण इथे गळा घेतलेला आहे. 2.5 इंच आपण मार्जिन सोडलेली आहे शिलाई मार्जिन आणि इथे पिनअप करून घेतलेला आहे. ज्या कारणाने हा ब्लाऊज जराही म्हणजे हलता कामा नाही ब्लाऊज पीस आपला. तर इथे पाहू शकता तुम्ही इथे मी टेम्पल हे जे मार्कर पेन्सिल आहे तर याने आपल्याला ड्रॉ करायचं आहे कारण तुमचं पूर्ण आरीवर्क होऊसपर्यंत याचे जे मार्क आहे ते अजिबात पुसल्या जाणार नाही. नॉर्मल खडूने जर केलं तर ते पुसल्या जाईल. त्यामुळे या पद्धतीची जी पेन्सिल आहे त्या पेन्सिलने तुम्ही ड्रॉ करू शकता. आणि इथे हे पिन आहे त्या पिन लावून घेतलेलं आहे कारण आपला पूर्ण गळा ॲज इट इज जसाच्या तसा ड्रॉ झाला पाहिजे म्हणून. तर इथे मी साईडला पण लगेच आखून घेणार आहे. त्यानंतर हे ब्लाऊज एका कस्टमरचं आहे त्यांना त्यांचे कोणचे घरचे रिलेटिव्स आहे ते त्यांना आरीवर्क करून देणार आहे. तर मग आपण फक्त इथे ड्रॉ करून देऊ. तर याच पद्धतीने सेम बाही पण आपल्याला पेपरवर कट करून याच पद्धतीने आपल्याला बाही पण ड्रॉ करून द्यायची आहे. तर हा आहे गळा. तर तुम्हीही जर नवीन असाल बिगिनर्स असाल आणि तुम्हालाही जर या पद्धतीने जर ड्रॉ करायचं असेल किंवा प्रॉब्लेम येत असेल गळा ड्रॉ करायला तर तुम्ही या पद्धतीने मेथड यूज करून हे ड्रॉ करू शकता. तर झालं थांब कसं सांग व्हिडिओ घेत असली तर क्रॉस नाही का घ्यायला काय अडचण नाही. सरळ का खालचं पण दाखवा असं दाखवा आता व्हिडिओ घेऊन जवळ. ओके घेते आडवीच घ्यायची होती उभी नव्हती घ्यायची. मला युट्यूबला टाकायची परत व्हिडिओ ऑन करा चालेल ना नाही दाखव. तर इथे आपण आता हे दाखव आधी थांबा हे दाखव. तर इथे आपण आधी हे कंटिन्यू करतोय बाहीचं जे आहे आपल्याला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करायची असेल तुम्हाला आरीवर्कची वगैरे तर त्यावेळेस तुम्ही जसं आपण आता आधीच्या याच्यामध्ये पाहिलं पाठीचा भाग आपण पूर्ण कसा ड्रॉ केला किंवा आधी पेपर पॅटर्नची कटिंग करून घेऊन ते कशी त्यावर ठेवून आपण ड्रॉ केली तुम्हाला मी ती दाखवली. तर त्याचप्रमाणे बाहीलाही आपल्याला आधी बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही दोन्हीही साईडची बाही त्यावर ठेवून म्हणजे क्रॉस पद्धतीने ठेवून जसं की आपण स्टिच करताना क्रॉस पद्धतीने स्टिच मारतो त्याला बाही जोडताना तर सेम त्याच पद्धतीने इथे पुढच्या साईडला आणि मागच्या साईडला सेम याच पद्धतीने आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. तर इथे मी आता बाही ड्रॉ करते आणि त्यानंतर तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल तशी तुम्ही डिझाईन ड्रॉ करून त्यावर करू शकता. तर चला इथे आपण ड्रॉ करूया दाखवूया आकार घ्या समजा आकार दाखव फक्त मला नको दाखव.
तर हा आपण जो भाग आहे ना पेपर पॅटर्नचा बाहेरचा, तर तो भाग आपण यावर ठेवून घेणार आहोत. दोन्ही साईडने आपल्याला हा भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे या पद्धतीने. असं हे पहा, असा म्हणजे जे आपले जे डिझाईन आहे ती ॲज इट इज खूप म्हणजे छान येईल, व्यवस्थित येईल, जशी आपल्याला हवी आहे तशी येईल. हे जे कस्टमर आहेत हे पलीकडच्या नेवाशामधलं आहे. त्यांच्या घरी पण ब्लाऊज शिवणारी तिची मम्मी आहे, चुलती आहे, भरपूर जणी आहे. पण आरीवर्कचं कधी ब्लाऊज शिवलं नाही आणि ते कसं ड्रॉ करायचं हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे ते आपल्याकडे आले होते. पण कस्टमर आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, म्हणजे आता इतर ठिकाणी माहीत नाही, पण आमच्या इकडे तरी बऱ्याच जणींना असं वाटतं की सहसा कामही तुमची फुकट झाली पाहिजे टेलरकडे आल्यानंतर. तसं त्यांनाही वाटलं की यांनी असंच आम्हाला ड्रॉ करून द्यावा. आता कम्प्लिटली मला हे काम करताना म्हणजे पाठ हिचं पेपर पॅटर्न करून ड्रॉ करायला मला जवळजवळ 15 मिनटं गेलेली आहे. 10 मिनटं लागलेली, 10 मिनटं जरा तुम्ही ही 10 सोडून मला 20 मिनटं लागलेली आहे. आणि मी हे काम ते काम सोडून करते. तर कोणालाही ज्याचे त्याच्या कलेचे पैसे हे वेळेनुसार असतात आणि आपल्यालाही आपल्या कलेचे पैसे वेळेनुसारच आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला फ्री करून द्या. पण मी त्यांना बोलले की तुम्ही जर माझ्याकडे आरीवर्क केलं असतं तर या कामाचे मी तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतले नसते. पण त्यांना जर त्यांच्या पाहुण्याकडे कुठेतरी आरीवर्क करायचं आहे आणि त्याचे ते आपल्याकडून ड्रॉ करून घेणार, आपण फ्री नाही देऊ शकत. भले तुम्ही माझ्याकडून ब्लाऊज शिवूया, कारण ते ब्लाऊज शिवायला पुन्हा माझ्याकडे येणार आहे. त्यामुळे मी त्यांना स्पष्ट सांगितलं असं नाही होऊ शकणार. तर या पद्धतीने आपण ठेवून घेतलेलं आहे सगळं. चला आपण याचे ड्रॉ करून घेऊया. तर याची एक बाजू जी आहे ती आपली ड्रॉ करून झाली. आता पिन वगैरे सगळं आपण काढून घेऊया. तर हे पहा, याची ही एक बाजू आहे ही ड्रॉ झाली आहे. तर सेम याच पद्धतीने आपण दुसरी ही बाजू ड्रॉ करून घ्यायची आहे. एक मिनिट. तर इथे पाहू शकता तुम्ही, इथे ही जी आपण पुढची साईड आहे याची जी खून केली आहे, तर दोन्ही बाजू एकाच साईडच्या नको म्हणून आपण हा जो पेपर असा ठेवलेला आहे तर हाच पेपर आपण पुन्हा या बाजूने असा क्रॉस ठेवणार आहोत. म्हणजे जी मुंड्याची बाजू आहे ती आपली व्यवस्थित येईल. तर इथे मी पण तसंच ठेवून घेते, कारण आपली मुंड्याची बाजू व्यवस्थित यायला हवी त्यासाठी. म्हणजे भरपूर आरी वर्क करणाऱ्या लेडीजला मार्किंग नाही करता येत. बऱ्याच जणी अशा आहेत त्या टेलर लोकांकडून मार्किंग करून घेतात. पण कस्टमरची अपेक्षा असते की तुम्ही आम्हाला फ्रीमध्ये करून द्यावं काम. पण माझं तर एक सांगणं असतं कायम की तुम्ही कोणाकडेही जाता आणि प्रत्येकाचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. कारण कधी कधी ना शॉपमध्ये अशा पण लेडीज येतात की त्या म्हणतात की आम्ही पण ब्लाऊज शिवतो पण आम्हाला वेळ नाही, आम्हाला खूप कामं असतात. पण आम्ही हे डायरेक्ट म्हणजे घरून डायरेक्ट आराम करून इथं डायरेक्ट येऊनच बसत नाही. घरी पण धुणं, भांडे, स्वयंपाक पाणी सगळ्या गोष्टी असतात, मुलं असतात, त्यांचा अभ्यास असतो, भरपूर गोष्टी असतात घरातले. सगळे कामं व्यवस्थित जिथलं तिथं करून यावं लागतं इथं. त्यामुळं तुम्ही जशा फ्री नाहीत किंवा तुम्हाला जसं वेळ नाही तसं आम्हालाही वेळ नाही.
त्यामुळं असं नाही, हे बोलणं चुकीचं आहे की तुम्ही ब्लाऊज शिवून द्या आणि जेवढी शिलाई बाहेर आहे तेवढी आमच्याकडून पण घ्या, असं नसतं. प्रत्येकाचे शिलाई चार्जेस हे ठरलेले असतात आणि माझे पण शिलाई चार्जेस प्रॉपरली ठरलेले आहेत. कारण ज्याचं काम व्यवस्थित क्वालिटीमध्ये आहे तुम्ही तिथे पहा, त्याची शिलाई कधीच कमी नसते. म्हणजे माझं तरी असं मत आहे. ॲज युजल म्हणजे तुमचं काय मत असेल तर ते नक्की कमेंट करून सांगा. आता इथे शॉर्पनर नसल्यामुळे हा जुगाड लावलेला आहे. टेलर लोक काही पण जुगाड लावू शकतात. बरोबर टेलर लोकांना माहिती दे कसंही काही जुगाड लावू शकतात. माझ्याकडे पेन्सिलला शॉर्पनर नाही, ऐन टायमाला ते टॉप करायला आणि मला अर्जंट द्यायचं आहे, त्याच्यामुळे मी कातरनीच त्याला कट करून घेतलं आहे. त्यामुळं समजून घ्या. आणि ते अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतले. दोन्ही बाजू आपल्या ड्रॉ करून झाल्यात. हे पहा, ही बाजू अशी आणि ही बाजू अशी ड्रॉ करून झालेली आहे. 10 इंचची बाही आहे. त्यांना काय डिझाईन करायची ते ह्या दोन्ही याच्यामध्ये 100% करू शकतात. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत बाय.